ज्या महिलांना पुरुषांना वाटतं वजन जास्त आहे, बारीक व्हायचं आहे किंवा सडपातळ व्हायची इच्छा आहे, त्यांनी आजपासून ह्या 5 गोष्टी खायला सुरू करा. कधी कधी आरशात स्वतःला बघताना असं वाटतं की पोट जास्त सुटले किंवा फोटो काढताना आपल्याला थोडं अनकम्फर्टेबल फील होतं. मनात असं वाटतं की थोडंसं बारीक झालं असतं तर खरंच बरं झालं असतं. जर तुमच्या मनातही हेच विचार आणि असेच प्रश्न असतील तर आजचा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज मी अशाच 5 पदार्थांबद्दल सांगणार आहे जे तुम्ही योग्य पद्धतीने खायला सुरुवात केली की शरीराचा जडपणा जाऊन आपोआप हलकं व्हायला शरीर सुरू होईल. ना तुम्हाला उपाशी राहायचं ना तुम्हाला तासनतास जिममध्ये जाऊन स्वतःला सकवण्याची गरज आहे. बघा, वजन वाढणं ही काही तुमची चूक नसते. कधी हार्मोन्सचा खेळ असतो, तसेच सततचा ताण, स्ट्रेस घेणं, तर घरच्यांच्या गडबडीत वेळेवर जेवण न करणं ह्यामुळे आपलं वजन वाढत असतं. पण या गडबडीत आपण स्वतःच्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करत असतो. आज आपण डाएटबद्दल नाही तर अशा गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या पोटाची चरबी आणि शरीराची जास्तीत जास्त चरबी वितळून तिला बाहेरचा रस्ता दाखवतील व तुमचा वजन कमी करण्यास देखील तुम्हाला भरपूर असा फायदा होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला स्वतःच्या शरीर निरोगी ठेवायचं असेल तर छोटं काम करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्या लोकांना व्हिडिओ शेअर करा ज्यांना जास्तीत जास्त वजन घरच्याच घरी कोणताच डाएट व जिम न करता करायचं असेल तर ही माहिती नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा. जे वाढत्या वजनामुळे भरपूर त्रस्त आहेत अशा लोकांना ही माहिती भरपूर अशी उपयुक्त ठरणार आहे. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. मग व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंबर 1, ओट्स. ओट्स हा असा पदार्थ आहे की भूक आणि समजून घेणारं अन्न तिच्याशी तो कधीच भांडत नाही. म्हणजेच ओट्स खाल्ल्यामुळे आपल्याला आपलं पोट हे अतिशय भरलेलं वाटतं. त्यामुळे आपण अतिरिक्त चरबट खायचा विचार देखील करत नाही. आता लक्षपूर्वक ऐका, कारण ही पहिली गोष्ट सर्वात जास्त चुकीची समजली जाते. ती म्हणजे बहुतेक लोक असा विचार करतात की बारीक किंवा पातळ व्हायचं तर सकाळचा नाश्ता हलकं ठेवावं किंवा पूर्णपणे म्हणजेच सकाळचा नाश्ता करायचाच नाही असे भरपूर लोक ठरवतात. पण ओट्स हे असं अन्न आहे की आपली शरीराची भूक ही तासनतास कमी करतं, म्हणजेच पोट आपलं भरलेलं ठेवतं व शरीराला ते समजावत असतं. ओट्स पचायला अगदी हळूहळू काम करतात, त्यामुळे ब्लड शुगर वर खाली होत असतं आणि त्यामुळे गोड किंवा नमकीन खाण्याची इच्छा आपोआप कमी होते. ज्या स्त्रियांना किंवा पुरुषांना पोट बाहेर आलेले असते त्यांना बहुतेक असं वाटतं की आपली चरबी ही पोटावर आहे, पण खरं तर हेही चरबी नसून आपलं अपचन किंवा आपल्या पोटात असलेली सूज असते. म्हणजेच आपल्याला जेव्हा अन्न पचत नाही ते आपल्या पोटात गॅस रूपात असते व त्यामुळे आपलं पोट हे सुटलेले दिसते. पण ओट्स हे अन्न हळूहळू ते आतून ठीक करतं. म्हणजेच 1 ते 2 आठवड्यात आपलं पोट हलकं दिसायला लागतं व तसेच 2 ते 3 आठवड्यामध्ये आपल्याला आपल्या शरीरात बदल जाणवलेला दिसतो. म्हणजेच आपले जे कपडे आहेत ते आपल्याला फिट व्हायचे ते आता लूज व्हायला लागतात व आपल्या शरीरात आपल्याला बदल जाणवू लागतो. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ओट्स खाल्ल्यावर अशक्तपणा येत नाही, थकवा येत नाही, चक्कर येत नाही. उलट शरीरात एक वेगळी एनर्जी येते. ऑफिसला वारंवार काही खाण्याचा विचार डोक्यात येत नाही. ज्यांना वर्षानुवर्षे वजन कमी करण्याचा प्रयत्न केलाय ते सुद्धा ओट्स खाऊन म्हणतात काहीतरी वेगळं वाटतंय. तुम्ही कोणत्या वयोगटात आहात? 20, 30, 40 किंवा 50+ मला नक्की कमेंटमध्ये कळवा. नंबर 2, संध्याकाळची भूक म्हणजे सर्वात मोठा ट्रॅम्प. आता येते ती वेळ जिथे सर्वात जास्त चुका होतात. म्हणजेच संध्याकाळची 4 ते 6 वेळ ही लठ्ठपणाची मूळ आहे. या वेळेला चहासोबत बिस्किट, नमकीन, गोड खाल्लं जातं. शरीर शांतपणे चरबी आपल्या शरीरात साठवत जातं. इकडे चणे शेंगदाणे आपल्या शरीराचा गेमच बदलतात. दिसायला छोटे असले पण परिणाम मात्र खूप मोठा आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं जे पोट भरल्यावर सिग्नल देतं, मेंदूला सांगतं आता अजून खायची गरज नाही. शेंगदाणे खाल्ल्यावर पोट जड वाटत नाही, उलट आपल्याला समाधान मिळतं. आपलं पोट अगदी भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे रात्रीचं जेवण हळूहळू आपोआपच कमी होत जातं. म्हणजेच आपलं जबरदस्ती न करता आपण अनेक लोक सांगतात आता त्यांना चहा सुद्धा प्यायशी वाटत नाही. हाच करा 100% बदल आहे. तुम्हाला पण संध्याकाळी जास्त खायची इच्छा होते का? गोड, नमकीन किंवा कशा प्रकारची मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तिसरं म्हणजे दही आतून आपल्याला स्वच्छता करत असते. बाहेरून आपल्याला अगदी पातळ व बारीक ठेवण्याचा दह्याचा प्रयत्न चालू असतो. म्हणजेच आपल्या आहारात दह्याचा समावेश नक्कीच करा. आता तिसऱ्या गोष्टीकडे तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण लक्ष द्या, कारण ही फक्त वजन कमी करत नाही तर शरीरातून ठीक करते. दही त्या स्त्रियांसाठी वरदान आहे. त्यांचं पोट नेहमी फुगलेलं असतं किंवा त्यांना अपचन होतं, गॅस होतो, बद्धकोष्ठता होतं. अशा स्त्रियांसाठी किंवा अशा लोकांसाठी वजन का कमी होत नाही? खरं म्हणजे पोट आतून बिघडलेलं असतं तेव्हा वजन वाढतं. दही खाल्ल्याने पचन सुधारतं, वजन आपोआप कमी व्हायला लागतं. कधी कधी वजन काटा फरक दिसत नाही पण आपलं कंबर, पोट, मांडीवरील सूज कमी होते आणि हाच खरा बदल असतो. दही शरीराला थंडावा देत असतं, त्यामुळे वारंवार खाण्याची बेचैनी कमी होते. ज्या लोकांनी रात्री जडपणा वाटायचं त्यांना शरीर हळूहळू हलकं वाटतं व सगळी साचलेली घाण बाहेर टाकतं आणि पुन्हा कपडे आपल्याला आरामदायक वाटू लागतात. दही जादू करत नाही पण रोज थोडं काम करत असतं.
हीच दह्याची ताकद आहे. 4 उकडलेल्या भाज्या पोट भरणाऱ्या व तसेच चरबी पातळ करणाऱ्या या भाज्या असतात. आता चौथ्या गोष्टीकडे येऊया. इथे बहुतेक लोक, स्त्रिया, महिला किंवा पुरुष असे म्हणतात की उकडलेल्या भाज्या या बेचव असतात. पण खरं तर या उकडलेल्या भाज्यांमध्ये चवीला जरी नसल्या तरी ह्या परिणामकारक अशा काम करत असतात. उदाहरणार्थ बटाटा, दुधी, भोपळा, दोडका, गाजर, बीन्स अशा भाज्या हलक्या उकळून खाल्ल्या तर पोटात झाडूसारखी काम करतात. म्हणजेच ज्या लोकांना वाटतं त्यांचं पोट नेहमी खराब असतं, म्हणजे ती साचलेली घाण या भाज्या पूर्णपणे कमी करतात. म्हणजेच आपल्या शरीरातील सर्व कचरा असतो त्या भाज्या पूर्णपणे काढून टाकतात. पोटाला त्रास न देता त्या खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं, पण तळलेल्या पदार्थासारखं जडपणा येत नाही व आपल्याला हलकं नाही समाधान देऊन जातं. त्यामुळे आपलं पोट आत जातं व गॅस कमी होतो आणि झोप सुधारते. तुम्ही अशा प्रकारच्या उकडलेल्या भाज्या किती जरी खाल्ल्या तरी त्याचं चरबीत रूपांतर होत नाही आणि जेव्हा ही सवय बनते तेव्हाच आपोआप वजन कमी होतं. त्यामुळे तुम्ही वजन कमी करताना नेहमी उकडलेल्या भाज्यांचा समावेश तुमच्या आहारात नक्कीच करा. नंबर 5, गरम पाणी सर्वात मोठा, सोपा, प्रभावी बदल आहे. आता ही शेवटची गोष्ट सर्वात लोक जास्त हलक्या घेतात. सकाळी उठताच रोज आपल्याला कोमट पाणी प्यायचं आहे. कोमट पाणी पिल्याने आपण आपल्या शरीराला जागं करतं व आपली चरबी जी असते ती थेट जळायला लागते, कमी व्हायला लागते. आतील कडकपणा कमी होतो. बाथरूमची समस्या देखील सुधारते. जेव्हा पोट साफ होतं तेव्हा शरीर हलकं वाटतं. हलकेपणासोबतच वजन देखील कमी व्हायला लागतं. जेव्हा पोट साफ होते त्यामुळेच आपलं शरीर फ्रेश होतं. म्हणून उठल्यावरती मोबाईल साईडला ठेवून कोमट पाणी दररोज 1 ते 2 ग्लास प्या व सवय लावा. पिताना शरीराला जाणून घ्या. हा छोटासा बदल थोडे मोठे परिणाम देतो. त्यामुळे लक्षात ठेवा, नेहमी मोठ्या गोष्टीने होत नाही तर रोजच्या छोट्या छोट्या सवयीने बारीक होणे ही शिक्षा नाही, पण जाड असणे गुन्हा नाही. पण शरीर जड वाटणं असेल तर श्वास घ्यायला त्रास होतो, तसेच थकवा वाटतो, अक्षरशः सुस्ती येते. त्यामुळे आपण या 5 गोष्टी डाएट नाही पण तुमच्या मदतीस आहेत. हळूहळू स्वीकार करा, स्वतःमध्ये बदल करा. स्वतःवर जबरदस्ती करू नका. कुणालाही सक्त नियम नव्हता, तर तुम्ही स्वतःला जोडण्याचा एक मार्ग होता. लठ्ठपणा ही एक दिवसाची चूक नसते. बदलही 1 दिवसात होत नाही. तुम्ही या सवयी हळूहळू अंमलात आणा. याला नक्कीच परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येईल व वजनात देखील दिसून येईल. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणासारखं दिसायची गरज नाही. फक्त स्वतःचं हलकं निरोगी रूप बनायचं आहे. ठरवलंच पाहिजे, मी आजपासून किंवा उद्यापासून किंवा मी आजपासून करणार. पहिला पाऊल उचलला गेलेला आहे. आता फक्त ते रोज पाळायचं आहे व अंमलात आणायचं आहे. विश्वास स्वतःवर असला पाहिजे. इरादा बदलत असतो तेव्हाच बदल नक्की येतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.